हॅलो फ्रेंड्स, आपण आधीच्या पार्टमध्ये बघितलं होतं जलसिंचन, महाराष्ट्राचं जलसिंचन, त्याच्या पद्धती, आपल्या पद्धती चालू आहेत. तर आता आपण बघणार आहेत 5वी पद्धत, ठिबक जलसिंचन. झाडांच्या मुळांजवळ पिकांच्या गरजेनुसार तितके पाणी देण्याच्या पद्धतीस ठिबक सिंचन असे म्हणतात. शोध कोणी लावला? ब्लास या शास्त्रज्ञाने. यामध्ये पाण्याची बचत 30 ते 60% होते आणि उत्पादनात वाढ 10 ते 13% होते. सर्वाधिक वापर नाशिक जिल्ह्यात द्राक्षांच्या शेतीसाठी केला जातो आणि महाराष्ट्रात प्रथम नाशिक 1986 मध्ये वापर करण्यात आला. फळ लागवड, भाज्या, फुले यांच्यासाठी वापर होतो. इस्रायलमध्ये शोध लागून भारतात आणण्यात आले. मुळाच्या जागी जिथे पाणी पडते तिथे क्षार वाढते. सुरुवातीचा भांडवली खर्च अधिक असतो. पिकांना पाणी देण्याच्या पद्धती. आता आपण हे आधी बघितलं होतं बघा, जलसिंचनाच्या पद्धती. आता आपण पिकांना पाणी देण्याच्या पद्धती बघणार आहोत. यामध्ये 2 प्रकारे पाणी दिले जाते. जमिनीच्या पृष्ठभागावरून मोकाट पद्धत. पाणी उताराच्या दिशेने सोडले जाते. पाण्याचा अपव्यय जास्त होतो. सारख्या प्रमाणात पाणी मुरत नाही. केळी व पपई या पिकांसाठी वापरतात. दुसरी पद्धत आहे सरीवरंबा पद्धत. उताराच्या दिशेने लांब सऱ्या करून सरीतून पाणी जात असताना वरंब्याकडे पसरते आणि पिकांना मिळते. कार्यक्षमता ही 50% ते 60% इतकीच आहे. कापूस, बटाटा, ऊस, मका, भुईमूग, तंबाखू, कलिंगड इत्यादींसाठी उपयुक्त. सारा पद्धत. सारा यंत्राद्वारे उताराच्या दिशेने 3 मीटर रुंदीचे सारे केले जातात. प्रवाहाच्या एक वेळी 1 किंवा अनेक सारांमधून पाणी दिले जाते. ज्वारी, गहू इत्यादी पिकांसाठी उपयुक्त. ही बघा, ही आहे सारा पद्धत. हे आहे सारा यंत्र आणि हे आहे सरीवरंबा पद्धत. ह्या अशा सऱ्या पाडून ह्याला पाणी दिले जाते. आणि पहिली पद्धत म्हणजे मोकाट. एकदा मोटर चालू करायची आणि ती मोकाट पद्धतीने पाणी सोडून द्यायचं. चौथी पद्धत आहे वाफे पद्धत. समपातळीत आणल्यानंतर शेतीचे लहान लहान तुकडे करून 6 ते 12 इंच उंचीचे बांध घातले जातात. 2 पाटे एकमेकांना जोडले जातात. भाजीपाला, रब्बी, ज्वारी, गहू, कांदा इत्यादी पिकांना या पद्धतीने पाणी दिले जाते. आळे पद्धत. वाफ्यांसारखेच झाडाभोवती गोल आळे केले जातात. फळ पिकांसाठी जास्त वापरली जाते, जसे की केळी, पपई. आता जलसंवर्धनाच्या उपाययोजना बघणार आहोत. नंबर 1, नालाबंद. हे मातीचे, दगडांचे किंवा सिमेंटचे बांध टाकून बांधलेले असतात. उतरणे पाणी गाळीद्वारे वाहू जाते. पाझर तलाव. पाणलोट क्षेत्रात बांध घालून तयार केले जातात. यामुळे तलावात वाढ होते आणि भूजल पातळी वाढते. पाझर हा पक्का दगड किंवा खोलपर्यंत काळ्या मातीचा थर अशा ठिकाणी होत नाही. वनराई बंधारा. नाल्यांच्या उंचीमुळे बंधारे बांधता येत नाही. त्यांना सिमेंटने किंवा खताच्या थैल्यामध्ये वाळू भरून टाकले जाते व पोकळ जागा काळी माती टाकून भरली जाते. हे बघा, इथे आहेत सिमेंटच्या थैल्या आणि वरून दगड टाकलेले आहेत आणि खालून एक पाईप काढून दिलेला आहे. कोल्हापूर पद्धतीचा बांधारा. पिलर उभे करून लोखंडी दरवाजे बसवले जातात. पाणी रोखून धरण्यासाठी आणि जास्त झाल्यास पाणी थांबवण्यासाठी हे असे पिलर्स एकमेकांना जोडले जातात. वसंत बंधारा. यामध्ये बंधाऱ्यावर दगडी चौथरे बांधले जातात. दरवाजांसाठी लोखंडी खांब बसवतात. हे बघा, कोल्हापूरचा वसंत बंधारा. गॅबियन बंधारा. ज्या पत्रात पाया पक्का नसल्याने बांध घालता येत नाही तिथे ओढ्यांमध्ये लोखंडी जाळीत दगड बांधून ठेवावा लागतो. प्रमुख जलसिंचन प्रकल्प. सर्वाधिक क्षमता असणारे 5 धरणे. नंबर 1, जायकवाडी धरण. क्षमता आहे 2909 घनमीटर, दशलक्ष घनमीटर. जिल्हा संभाजीनगर. आणि हा जायकवाडी प्रकल्प आहे तो गोदावरी नदीवर आहे. कोयना 2797 दशलक्ष घनमीटर, सातारा जिल्हा, कोयना नदीवर. उजनी धरण 1517 दशलक्ष घनमीटर, सोलापूर जिल्हा, भीमा नदी. इसापूर धरण 1254 दशलक्ष घनमीटर, हिंगोली जिल्हा, पैनगंगा नदीवर.
तोतलाडोह 1241 दशलक्ष घनमीटर नागपूर जिल्हा पेंच नदीवर सर्वात कमी क्षमता. धरण सूर्याकडवा कवडास 10 पालघर जिल्हा सूर्या नदीवर आणि पालखेड 23 दशलक्ष घनमीटर नाशिक कादवा नदीवर. पुणे विभाग. नंबर 1 पुणे. डिंबे प्रकल्प खोड नदीवर प्रकल्पाची क्षमता 83 दशलक्ष घनमीटर हा सर्वात लहान प्रकल्प आहे. माणिकडोह प्रकल्प कुकुडी नदीवर क्षमता 308 दशलक्ष घनमीटर. वेळवंडी नदीवरील भाटघर प्रकल्प क्षमता 670 दशलक्ष घनमीटर. अंबी नदीवरील तानाजी सागर प्रकल्प क्षमता 303 दशलक्ष घनमीटर. पवना प्रकल्प पवना नदीवर क्षमता 241 दशलक्ष घनमीटर. खडकवासला प्रकल्प मुठा नदीवर क्षमता 86 दशलक्ष घनमीटर. 1880 स्थापनावर सर्वात जुने असलेले धरण आहे. सातारा विभाग. कृष्ण नदीवरील घोम प्रकल्प क्षमता 382 दशलक्ष घनमीटर. वेण्णा नदीवरील कन्हेर नदी क्षमता 286 दशलक्ष घनमीटर. कोल्हापूर. तिलारी नदीवरील तिलारी प्रकल्प क्षमता 113 दशलक्ष घनमीटर. भोगावती नदीवर असलेला राधानगरी प्रकल्प स्थापना 1954 क्षमता 236 दशलक्ष घनमीटर. नाशिक विभाग. चनकापूर प्रकल्प गिरणा नदी 79 दशलक्ष घनमीटर क्षमता. गंगापूर प्रकल्प 1965चा आहे हा. गोदावरी नदी 215 दशलक्ष घनमीटर. गिरणा प्रकल्प गिरणा नदी 608 दशलक्ष घनमीटर सर्वात मोठे धरण आहे. पालखेड प्रकल्प कादवा नदी 23 दशलक्ष घनमीटर क्षमता आणि हा सर्वात लहान प्रकल्प आहे. ओझरखेत प्रकल्प उनंदा नदी हे सर्व प्रकल्प नाशिक जिल्ह्यातील आहेत. 1910 चनकापूर धरणातून गिरणा कालवा काढला आहे. औरंगाबाद विभाग. औरंगाबाद विभाग. माजलगाव प्रकल्प सिंदफणा नदी क्षमता 453 दशलक्ष घनमीटर. बीड जिल्हा. माजलगाव प्रकल्प हा जो आहे तो बीड जिल्ह्यामध्ये आहे. एलदरी प्रकल्प हा एलदरी प्रकल्प पूर्णा नदीवरचा आहे. याची क्षमता 934 दशलक्ष घनमीटर आहे आणि परभणी जिल्ह्यामध्ये आहे. हा जरी परभणी जिल्ह्यामध्ये असला तरी ह्या पूर्णा नदीवरचं हे जे सर्व पाणी आहे ते पूर्ण पाणी हिंगोली जिल्ह्याला वापरण्यात येते. जायकवाडी प्रकल्प गोदावरी नदी 2909 दशलक्ष घनमीटर क्षमता आणि हा प्रकल्प छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आहे. सर्वात लहान. मांजरा प्रकल्प मांजरा नदी 250 दशलक्ष घनमीटर क्षमता बीड जिल्हा. सर्वात मोठे. अमरावती विभाग. अरुणावती प्रकल्प अरुणावती नदी क्षमता 198 दशलक्ष घनमीटर यवतमाळ जिल्हा. बेंबळा प्रकल्प बेंबळा नदी क्षमता 184 दशलक्ष घनमीटर यवतमाळ जिल्हा. नळगंगा प्रकल्प बुलढाणा जिल्ह्यामध्ये आहे. नळगंगा नदीवर 69 दशलक्ष घनमीटर क्षमता. नागपूर विभाग. रामटेक प्रकल्प सूर नदी 105 दशलक्ष घनमीटर क्षमता. नागपूर. पेंच प्रकल्प पेंच नदीवर 230 दशलक्ष घनमीटर क्षमता. नागपूरमध्येच तोतलाडोह प्रकल्प पेंच नदीवर 1241 दशलक्ष घनमीटर क्षमता. वर्धा. बोर प्रकल्प बोर नदी 138 दशलक्ष घनमीटर क्षमता. गोंदिया. इटियाडोह प्रकल्प गाढवी नदी 288 दशलक्ष घनमीटर क्षमता. चंद्रपूर. इरई प्रकल्प इरई नदी 286 दशलक्ष घनमीटर क्षमता. चंद्रपूर. असोला मेंढा प्रकल्प पथारी नदी 52 दशलक्ष घनमीटर क्षमता. प्रमुख जलसिंचन योजना. आपण आता बघणार आहोत प्रमुख जलसिंचन योजना. पुणे. वरसगाव पानशेत वीर देवघर. सातारा. कोयना नदीवर आहे ही योजना. शिवाजी सागर म्हणून त्याला ओळखतात. कोल्हापूर. तुळशी दूधगंगा वारणा. सोलापूर. उजनी. नाशिक. ओझरखेड पुणेगाव पालखेड. अहमदनगर कुकडी भंडारदरा ओझर. जळगाव वाघुरे दहिगाव जांभळा.
नांदेडमध्ये मन्याड आणि विष्णुपुरी, धाराशिव मांजरा, बुलढाणा हतनूर आणि नळगंगा, अमरावती तापी आणि शहानूर, यवतमाळमध्ये पैनगंगा आणि अरुणावती, ठाणेवर भातसा, मोडकसागर आणि तानसा, गडचिरोलीमध्ये तुलतुली, धुळे अनेर, कोल्हापूर कुंभी, कासारी आणि पारगाव, रत्नागिरी फणसवाडी आणि सिंधुदुर्गमध्ये धामापूर गोसीखुर्द, जिल्हा भंडारा, तालुका पवनी, प्रकल्पाचे नाव इंदिरा सागर आणि प्रकल्पाचा फायदा नागपूर भंडारा या 3 जिल्ह्यांना होतो. हा एक राष्ट्रीय प्रकल्प आहे. प्रकल्पावरच्या नावावरूनच आपल्याला ओळखू येते की हा एक राष्ट्रीय प्रकल्प आहे. इंदिरा गांधी यांच्या नावावरून या प्रकल्पाला नाव दिलेले आहे. भंडारा जिल्ह्यामध्ये पवनी तालुक्यात गोसीखुर्द नावाचा प्रकल्प आहे. महत्त्वाचे तलाव: चंद्रपूर, घोडझरी, असोला मेंढा, ताडोबा आणि नागपूरमध्ये रामसागर, भंडारा बांदलकसा, चौरखमाडा आणि नवेगाव, सिंधुदुर्ग धामापूर, बुलढाणा लोणार उल्कापातामुळे निर्माण झालेले नळगंगा, ठाणे तानसा, मुंबई उपनगर तुलसी विहार आणि पवई, रायगड कोलोते, रत्नागिरी फणसवाडी, नातूवाडी, पुणे आंध्रलेक, व्हिक्टोरिया, भाटघर, पानशेत, खडकवासला, मुळशी आणि आंध्रा, नांदेड वारूळ, वाशिम पांगरी, हिंगोली सावली. महाराष्ट्रातील पाटबंधारे विभाग: कृष्णा पाटबंधारे विभाग 1996 मध्ये स्थापना आणि पुणे. हा महाराष्ट्रातील पाटबंधारे विभाग आहे. हा प्रत्येक पेपरमध्ये प्रत्येक एक्झाममध्ये हा येणाराच प्रश्न आहे. खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. विदर्भ पाटबंधारे विभाग महामंडळ 1997 स्थापना झालेली नागपूरमध्ये. तापी पाटबंधारे विकास महामंडळ 1997 स्थापना जळगाव. कोकण पाटबंधारे विभाग महामंडळ 1997 मध्ये स्थापना ठाणे. मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ 1998 स्थापना छत्रपती संभाजीनगर. फक्त मराठवाड्यामध्ये जो विकास महामंडळ पाटबंधारे आहे त्याची स्थापना 1998 मध्ये झालेली आहे आणि बाकी जे पूर्ण आहेत पाटबंधारे विभाग त्याची सगळ्यांची स्थापना 97 आणि फक्त कृष्णामध्ये जे पुण्यामध्ये आहे कृष्णा नदीवरचा तो 1996 मध्ये. हा एवढा पॉईंट खूप महत्त्वाचा आहे. पहिला सिंचन आयोग बर्वे आयोग स्थापना 1962 आणि हे 71 लाख हेक्टर कमाल सिंचन क्षमता याची होती. दुसरे सिंचन आयोग माधवराव चितळे आयोग सिंचन घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी. प्रकल्प बनावे: वरसगाव वीर बाजी पासलकर, जायकवाडी नाथसागर, पानशेत तानाजी सागर, माणिकडोह शहाजी सागर, हातनूर प्रकल्प मुक्ताई सागर, कोयना शिवसागर, भाटघर एसआय कंक, कृष्णापुरी विष्णुपुरी शंकर सागर, उजनी यशवंत सागर. थँक्यू फॉर वॉचिंग. प्लीज सबस्क्राईब करा आणि काही तुम्हाला जरी PDF पूर्ण पाहिजे असेल तर कमेंट करा, मी तुम्हाला पाठवून देईल.